सांगली जिल्ह्यातील जत परिसरात घरफोडी आणि जबरी चोरीच्या घटनांचा छडा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने लावला असून मुख्य आरोपीला ताब्यात घेण्यात आलं आहे. पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या आदेशानुसार मालमत्तेविरुद्ध गुन्हे उघड करण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. त्यानुसार पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार यांनी विशेष पथक तयार करून आरोपींचा शोध सुरू केला होता. 4 मे रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार जत ते घाडगेवाडी रोड परिसरात एक संशयिताचा मोटारसायकलवर फिरत असल्याचं समोर आलं. पथकाने तात्काळ सापळा रचून 32 एकर प्लॉटिंगकडे जाणाऱ्या रस्त्यावर संशयास्पद हालचाल करणाऱ्या इसमाला ताब्यात घेतलं. चौकशीत त्याने आपलं नाव विशाल गारवेल पवार, वय वर्ष 23, राहणार दुधाळ बस्ती, जत असं सांगितलं. अंगझडती दरम्यान त्यांच्याकडून 30,000 रुपयाची रोख रक्कम मिळून आली. त्याबाबत विचारणा केली असता सुरुवातीला तो उडवाउडवीची उत्तरं देत होता. मात्र विश्वासात घेऊन चौकशी केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. आरोपी विशाल पवार यांनी आपल्या साथीदारांसह जिरग्याळ येथे घरफोडी करून रोख रक्कम व सोन्याचे दागिने चोरल्याची कबुली दिली. तसेच किलाळ येथे एका वृद्ध महिलेला चाकूचा धाक दाखवून तिचं मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून घेतल्याचंही समोर आलं. चोरीतील दागिने विकून मिळालेल्या पैशांपैकी काही रक्कम त्याच्याकडे असल्याचं त्यांनी सांगितलं. या प्रकरणात वापरण्यात आलेली मोटारसायकलही जप्त करण्यात आली असून इतर साथीदार आरोपींचा शोध सुरू आहे. आरोपीकडील रोख रक्कम आणि मोटारसायकल पंचनामा करून जप्त करण्यात आली आहे. सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासासाठी जत पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.